प्रेक्षक हो नमस्कार। व्याधी निवारणार्थ स्वास्थ्य रक्षणार्थ असणारा विश्वशांती दर्शनचा आयुर्वेदाय नमोस्तुते हा आरोग्यविषयीचा विशेष कार्यक्रम। या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आयुष्य निरोगी जगावं आणि दीर्घायुषी व्हावं असं आपल्या प्रत्येकालाच वाटतं। याचकरता सहज आणि सोपं ते जगता आलं पाहिजे। त्याचकरता आपल्या जीवनशैलीमध्ये काय आणि कशा पद्धतीचे बदल आपण केले पाहिजे, त्यासाठी आयुर्वेदाच्या मदतीनं निरोगी कसे राहता येईल हे सांगणारा हा कार्यक्रम। उद्वर्तनम कफहरम मेदसहा प्रविलायनम स्थिरीकरणम अंगानाम त्वकप्रसाद करपरम। काय आहे हे उद्वर्तन हे पाहूयात आजच्या या भागातून। ही माहिती देत आहेत डॉक्टर रत्नप्रभा नाले चौधरी। आयुर्वेदाचार्य रत्नप्रभा या गेली अनेक वर्षे या आयुर्वेद या क्षेत्रामध्ये सेवा देत आहेत। याबरोबरच त्या योगतज्ञ आणि क्रीडा क्षेत्रात देखील त्यांचे योगदान आहे। त्यांना आजवर अनेक मानाच्या पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आलं आहे। नमस्कार। आता आपण बघणार आहोत उद्वर्तन या कर्माविषयी। उद्वर्तन म्हणजेच पावडर्ड मसाज, म्हणजेच पावडर किंवा औषधी चूर्णांच्या द्वारे केला जाणारा शरीराला सर्वांग मसाज, यालाच उद्वर्तन असं म्हटलं जातं। उद्वर्तनाचे अनेकविध फायदे आहेत। त्वचेचे विकार असतील, स्थौल्यता कमी करण्यासाठी असेल, किंवा फॅट्स डिझॉल्व्ह करण्यासाठी असेल, किंवा वेगवेगळ्या स्किन पिगमेंटेशनसाठी, त्वचेच्या अनेकविध विकारांवरती उद्वर्तन म्हणजे पावडर्ड मसाज याचा फायदा आपल्याला बघायला मिळतो। उद्वर्तन करत असताना सगळ्यात आधी पूर्वकर्मामध्ये स्नेहन केलं जातं। बरेच ठिकाणी औषधी तेलांनी स्नेहन करून नंतर पावडर मसाज केला जातो। पावडर मसाज करण्याचे 7 वेगवेगळे स्टेप्स आहेत आणि त्या 7 वेगवेगळ्या पद्धतीने तो मसाज केला जातो। आता स्नेहन आणि उद्वर्तन नेमकं मग याच्यात फरक काय? तर स्नेहन हे तेलाने केलं जातं आणि त्याच्या करण्याची जी डायरेक्शन आहे ही वेगळी असते, आणि उद्वर्तन हे अपोजिट डायरेक्शननी म्हणजे विरुद्ध दिशेने केलं जातं। आणि ह्या उद्वर्तन किंवा पावडर्ड मसाजनी फॅट डिझॉल्व्ह होणं किंवा फॅट लॉस होणं म्हणजेच ओबेसिटी मॅनेजमेंट किंवा ओबेसिटीसाठीची ही बेस्ट ट्रीटमेंट असते। स्किनवरती वेगवेगळे पिगमेंटेशन्स असतील किंवा रिंकल्स असतील त्या कमी करण्यासाठी या उद्वर्तनाचा फायदा आपल्याला बघायला मिळतो। उद्वर्तन एकंदरीत उलट पद्धतीने केल्यामुळे आणि चूर्णांचं घर्षण झाल्यामुळे तिथले सर्क्युलेशन, ब्लड सर्क्युलेशन हे इम्प्रूव्ह होतं, आणि सर्क्युलेशन इम्प्रूव्ह झाल्यामुळे त्वचेमध्ये एक वेगळी कांती आपल्याला बघायला मिळते। त्याच्यामुळे ब्रायडल ट्रीटमेंटमध्ये सुद्धा आजकाल उद्वर्तन हे आपल्याला एक ब्रायडल प्री ट्रीटमेंट किंवा एक नववधूंद्वारे करण्यात येणारी एक चिकित्सा पद्धती सुद्धा उद्वर्तनामध्ये मोडली जाते। उद्वर्तनामध्ये अनेकविध औषधी चूर्णांचा वापर केला जातो। याच्यामध्ये यष्टीमधू असेल, नीम असेल, सारिवा असेल किंवा मंजिष्ठा असेल, अशा ज्या वर्ण्य म्हणजे त्वचेला वर्ण देण्यासाठी किंवा रंजित करण्याचं काम हे चांगल्या पद्धतीने करतात। चंदन असेल, वाळा असेल, अशा औषधी चूर्णांचा वापर उद्वर्तनामध्ये किंवा पावडर मसाजमध्ये करण्यात येतो। या औषधी चूर्णांद्वारे शरीराला एक वेगळी कांती किंवा शरीराला वर्ण प्राप्त होतो, आणि म्हणून या औषधी द्रव्यांना किंवा या औषधी वनस्पतींना वर्ण औषधी असेही म्हणतात। या वर्ण औषधींचा उपयोग उद्वर्तनामध्ये श्रेष्ठत्वाने त्वचेची कांती वाढवणं आणि त्वचेच्या विकारांना शमन करणं ह्याच्यासाठी केलं जातं। त्याचबरोबर उद्वर्तन आपण अभ्यंग किंवा दिवाळीमध्ये उठणं लावून जे काही शरीराला मसाज करतो त्यामध्ये सुद्धा उद्वर्तन हे मोडलं जातं। साधारणतः दिवाळी ही थंडीच्या दिवसांमध्ये येते। थंडीमध्ये मुळात शरीरामध्ये वात वाढतो, त्याच्यामुळे रुक्षता आलेली असते, आणि म्हणून अशा स्नेहयुक्त उद्वर्तनाने म्हणजे तेलयुक्त पावडर यांचा मसाज केल्याने अशा दिवाळीमध्ये आपण जे काही उठणं लावतो ह्या उद्वर्तनाने मार्दवता येते किंवा शरीरामध्ये हलकेपणा येतो, मृदुता येते। त्वचेवर मृदुता किंवा रुक्षता कमी होण्यासाठी हे मदत करतं। मात्र स्थौल्यामध्ये फक्त म्हणजे स्नेहन आधी करून नंतर चूर्णांचा मसाज अशा पद्धतीने उद्वर्तन हे अपेक्षित असतं, आणि त्या योगे आपल्याला फॅट डिझॉल्व्ह होणं किंवा स्थौल्यता निवारण हे आपल्याला बघायला मिळतं। उद्वर्तनाची माहिती आपण या भागातून घेतली। ही माहिती नक्कीच तुमच्या उपयोगाची ठरेल। त्याचे पालन आपण जरूर करा। आपल्या स्वास्थ्याची काळजी घ्या। आपण आजच्या भागात इथेच थांबूयात। भेटूयात पुढच्या भागामध्ये जानू या बस्तीसह। तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा। नमस्कार।